बातमी नाशिकहून. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये प्लायवूड गोदामाला भीषण आग लागली. गोदामातील फर्निचर जळून लाखोंची वित्तहानी झाली आहे. अग्निशमक दलाला आग विझवण्यामध्ये यश आले. रात्रीच्या सुमारास नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये प्लायवूड गोदामाला भीषण आग लागली आणि आगीची माहिती मिळताच अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र लाकूड असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि यामध्ये पूर्णतः दुकान हे जळून खाक झालेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात. किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. किरण, अग्निशमक दलाला आग विझवण्यामध्ये आता यश आलेलं आहे, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाल्याचं बोललं जाते. सविस्तर. रात्रीच्या वेळेस ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे. नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या एका फर्निचर दुकानाला ही संपूर्णपणे आग लागली. आतमध्ये लाकूड असल्याने आगीने जे रौद्र रूप धारण केलं आणि त्यानंतर अग्निशामक विभागाच्या लोकांनी इथे येऊन हे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नाशिक आणि आजूबाजूच्या अग्निशामक केंद्राकडून अग्निशामक दलाने बंब मागवलं आणि पहाटेपर्यंत आग विझवण्याचं काम हे सगळे अग्निशामक विभागाचे कर्मचारी करत होते. अगदी पहाटेपर्यंत हे आग आटोक्यात येत नव्हतं, पण सकाळी ही आग आटोक्यात आलेली आहे अशा पद्धतीची ही माहिती मिळालेली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि आग लागण्याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. त्या सगळ्या संदर्भात पोलीस आता चौकशी करताना बघायला मिळतात. अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.